आमच्या गाडीवर कोणाचा टेम्पो आला, आम्ही सांगितलं का संरक्षण लाव का काही घातपाताचा प्रकार होता. हे असलं तो सारखं भंगारचाळे नाही करत आम्ही खेटतो त्याला. काय घडला होता माहीत नाही, आम्ही वर गेलो अगोदर, आता नव्हतं सांगायचं, पण ते तिकडून त्यांनी काढलं, त्याचं काढलं मला जमत नाही. मग द्या ना महाराष्ट्रातले सगळेच पोलिस त्याला कपडे घाला त्याला पोलिसांचे. भंगार विचारायचं त्याला कोण मारीन कशाला. हो कोणी आपण म्हातारा माणूस आहे, म्हाताऱ्या माणसाला कशाला कोण मारी. तेवढे संस्कार आहेत महाराष्ट्रातल्या लोकांवरती. कोणीच धमकी देऊ शकत नाही त्याला कोणत्याच जाती धर्माचा. तर म्हाताऱ्या माणसाची माया करणं संस्कार आहेत महाराष्ट्रातल्या पुरोगामी महाराष्ट्रावर. तर म्हाताऱ्याला काय मारते तू, आता तू या असंच जाणार आहे ते. टेन्शन टुपकून एखादी रच्ची जाईन, कोण मारीन त्याला उगं कशाला. ते काय लय शहाणा आहे का ते. अरे आम्ही भेट नाहीत असं तो यासारखे सांगत नाहीत. त्याच्यात कार्यकर्त्याला सांगतो संरक्षण लावायचं सांगा, मला अमकं सांगा, मला भेव आहे. आम्हाला भेव असून सांगत नाहीत. आम्हाला 7 वेळेस असंच घडलेलं आहे, तरी आम्ही सांगितलं ना सरकारला. काल त्या साल्हेर किल्ल्यावर सुद्धा काय आहे आम्हाला माहीत होतं ना. आमच्या गाडीवर कोणाचा टेम्पो आला, आम्ही सांगितलं का संरक्षण लाव का काही घातपाताचा प्रकार होता. हे असलं तो सारखं भंगारचाळे नाही करत आम्ही खेटतो त्याला. काय घडला होता माहीत नाही, आम्ही वर गेलो अगोदर, आता नव्हतं सांगायचं, पण ते तिकडून त्यांनी काढलं, त्याचं काढलं मला जमत नाही. मग आम्ही सगळे वर गेलो होतो त्या किल्ल्यावर. जाताना काहीच नव्हतं, सगळ्या गाड्या पायथ्याला लावाव्या लागल्या. वरी जात नाहीत गाड्या 1.5 किलोमीटरवर, पायथ्याला गाड्या लावलेल्या होत्या. आणि वर जाताना तर काहीच नाही, मधून कुठून तरी रस्ता होता वाटतं बहुतेक. म्हणजे एक जास्तीत जास्त 50 मीटरच्या अंदाजाचा धरायचा मध्ये असा रस्ता. एक पिकअप सारखं मला पुढं गेल्यावर कळालो, मला तिथं कळायला पाहिजे होतं ते. तरी माझ्या लक्षात आलं तर पोलिस दर्शन करताना गडबड का करायला लागले. पाटील चला आता भरपूर वेळ झाला. माझा तवाच क्लिक झालं, कारण माझी बुद्धी माझ्या तोंडानं मी म्हणत नाही पण लय शार्प. माझ्या तवाच लक्षात आलं खाली काहीतरी आहे ग्राउंडवर गाड्याकडं. पण ते काय सांगितलं नाही, मला काय वाटलं पण नाही, कारण तसं त्यांनी मला जाणून सुद्धा दिलं नाही. एक माया असल्यासारखं वाटलं ते, कारण त्यांच्यात चलबिचल त्यांच्या सुरू झाली होती समाधीजवळ. पोलिसात चलबिचल, मला नाही काय म्हणले, त्यांच्यात चलबिचल सुरू झाली की मी ओळखलं खाली काहीतरी एक पिकअप सारखं काहीतरी मधून आलं. आणि ते गिअर फेल झाला असं काहीतरी म्हणलं. ते इतकं स्पीडने आलं खाली, ते उतार डायरेक्ट असा आहे. ते इतकं स्पीडने खाली आलं की खालच्या आमच्या 5-7 गाड्यातले माणसं आणि 5-7 गाड्याचा भोगाच झाला असता. पण ते विलास भाऊ म्हणून येतं नाशिकचे, ते आरडले मोठ्याने, म्हणून लोक उड्या मारून खड्ड्यात पडले असे काही, म्हणून ते सगळेच वाचले. त्याला धरलं पोलिसांनी ताबडतोब त्या पोराला. त्याला धरलं तर त्याने कोणाचं तरी नाव सांगितलं की मला पिकअप घालायचं सांगितलं. म्हणजे मी मंगई चिवटेनं सुद्धा हे सांगितलं, हे खरं आहे का खोटं तपासा, त्याला काय आमची तक्रार नाही त्याच्याविषयी, त्याला अटक करू नका, त्याला सोडून द्या, आमचं कोणी काय वाकडं करू शकत नाही आहे. परंतु त्याची खरं काय ती चौकशी करा. त्याने कोणाचं नाव सांगितलं, मला मुद्दाम त्या गाड्याच्या अंगावर घालायला लावलं असं कोणी सांगितलं, असं त्यो म्हणला जाऊन अशी शक्यता बघा तुम्ही, तेच चौकशी असू शकतो, त्याचं काय सांगता येते. पण तो यासारखे नाही तर आम्ही खेटायला लय नेबार आहेत, आम्ही डायरेक्ट अंगावर जातो. असू शकतो. मग ते आलो कुठून, त्या किल्ल्यावर आलो कुठून, आम्हाला जाताना तर काही दिसलं नाही वरी. आणि हे बी खालचे सांगते वर चढत बिऊन गेलं नाही, म्हणजे याचा अर्थ आधीच ठेवलेलं होतं ते तिथं. दिला गिअर फेल झाला म्हणून खाली सोडून, त्याला काय गिअर टाकायची गरज नाही, इतका डायरेक्ट उतार येतो. माणसा सुद्धा चालताना दोघा तिघाला उतारताना मागं ओढून धरायला लागतं. आम्ही असं सांगत नाही बसत. हिंगोलीच्या सभेत काय झालं होतं आम्ही सांगत नाही बसलो. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सुद्धा धोका आहे. हे धोका नाही, मी मरायला भेट नाही तो यासारखं का असं पुळका मी क्षेत्रीय मराठीत आम्ही मरायला भेट नसतो. ते पोलिसाचं संरक्षण सुद्धा तुम्ही नाकारलेलं आहे का असं मला वाटतं. नाही 3-4 महिन्यापूर्वीचं गरज असताना आता काय ती काय गोळ्या लावल्यासारख्या लावल्यात त्या, सकाळ संध्याकाळ डॉक्टराच्या गोळ्या असतात तसं. ते काय आला एकच ते मरण ना, ते एकटं जागू ते संरक्षण वेगळं असतं. आमच्या ढकलू आमचं संरक्षण आमच्यापाशी उभं राहायचं, तिकडे लोक लुटीत नेसे त्याला आमच्या बहुत दिवस तर सभा संपत्ती, ते एक आणि दोघाचं काम आहे. कधी दुसरा मुद्दा तो राहिला तुमच्याकडून, तुम्ही म्हणता भुजबळांना कोणी मारणार नाही, म्हातारा माणूस पत्र जे आलं ते काय प्रकार असेल. आता त्याला काय माहिती, काय त्यांनी द्यायला लावलं असं कोणाला, त्याचं हॉटेल जाळलं होतं पाहुणे त्यांनी बीडचं तसं. ते काय लय शहाण आहे का ते, सिरियस कोणाचं घ्यावा. जो प्रामाणिक आहे, दूरदृष्टी ठेवून विचार करणारा मंत्री आहे, कायद्याची चौकट मानणारा आहे, जाती तेढ निर्माण करणारा नाही,
जनतेला मायबाप मानणार आहे, त्याचं कुठंतरी ग्राह्य धर. हे काय बाप चाललेलं सगळ्या दुनियाचं, याचं काय खरं आहे? याला काय त्याला सुचत नाही. रातचे जे स्वप्न पडत असेल ना त्याला ते सकाळी बोलून दाखवते. भेकड सगळ्या दुनियाचं. त्याच्यामध्ये असा मजकूर लिहिलेला आहे, त्यांना जे पत्र आले, साहेब तुम्हाला उडवण्याची 5 लोकांनी सुपारी घेतली आहे. ते गंगापूर दिंडोरी येथे एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. तुम्हाला मारण्यासाठी त्यांनी 50 लाखाची सुपारी घेतलेली आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.